अभंग लक्ष्मण महाराजाचा 4 चरणाचा अभंग अगदी सरळ सरळ सर्वांना समजणारा सोप्या अर्थाचा सर्वांच्या परिचयातला लक्ष्मण महाराजाचा 4 चरणाचा अभंग घेतलेला आहे. लक्ष्मण महाराज आपल्या अभंगातून मनुष्य जन्माला प्रबोधन करतात, उपदेश करतात. बाबारो, सावध व्हा. जन्म मिळाला खरा आहे, पण जन्मातली करती सावरण्याकरता काहीतरी सावध व्हा. आणि हा जन्म म्हणजे अमोलिक जन्म आहे. 84 लाख जन्मापैकी एक जन्म अमोल असा किमतीचा जन्म आहे, अमोल जन्म आहे. ह्या मनुष्य जन्मापासून 84 लाख जन्माची सोडवणूक करता येते. 84 लाख जन्माची एरझार चुकविता येते. असं लक्ष्मण महाराजांचं ह्या अभंगाद्वारे मनुष्य जन्माला मार्गदर्शन आहे. पुढे म्हणतात बाबा रे, देह नाशिवंत आहे, यांची शाश्वत नाही. कलियुगामध्ये 100 वर्षे आयुष्य हे ठरवलेले आहे भगवंताने, पण यांची शाश्वत मात्र खरी नाही. याच्यासाठी तू वेळीच सावध असला पाहिजे. आणि ह्या शरीराला रोग येणारे आहेत, रोग महाभयंकर रोग जडणारे आहेत त्या शरीराला. त्यासाठी ह्या रोगापासून सुद्धा सुटका करून घेण्याचं साधन तू वापरणं पाहिजे. त्यापुढे म्हणतात बाबा रे, उगाच मोठेपणा मिळू नकोस, मोठेपणा मिळू नकोस. काय ठमकशी तू बाबा रे, तुझ्या आयुष्यातला मिळालेल्या आयुष्यातला एक एक दिवस कमी होत चाललेला आहे. यासाठी तू वेळीच सावध झाला पाहिजे. असं लक्ष्मण महाराज अभंगाद्वारे सावध करण्याचं काम करत आहेत. विचार करा बाबांनो, थोडासा विचार करा. आयुष्यातला एक एक दिवस निघून चाललेला आहे. उगाच मोठेपणा मिळू नका. दिलेले आयुष्य शाश्वत नाही. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. असं लक्ष्मण महाराजांनी ह्या अभंगाद्वारे प्रबोधन केलेलं आहे, सांगितलेले आहे. आणि ज्याप्रमाणे झोपीतला मनुष्य जाग करावं, त्याप्रमाणे जाग करण्याचं काम लक्ष्मण महाराजांनी केलेलं आहे. शिवहार वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्ने पूर्वे देवी सर्व कार्येषु सर्वदा. अमिला गणपती माऊली शारदा गुरुराजा जायसा नाही सका. मनोजो मारुती तुल्य वेग जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वाता मध्वानरुत्थमुखे श्रीरामदूत शरणं प्रपद्ये. जटा विभूती उठी चंदनाची माला प्रीतमोत्तमीची. पंचानना विश्वनिवांतकारी तुझवीर शरण शरणरी हनुमंता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावया सुरता. पंचाचार्या करू प्रथम
कथेची या प्रसंगात तुझं प्रार्थितो आता द्याव आशीर्वाद दया. ओम नमो जीवार मना तुम्हा येऊ द्यावी करुणा लागेन मी तुमच्या चरणात करुणा करा दयाळा. ओम नमो जी माधवा महादेवा उमार मना करी तसे तुमची चरणा द्यावा आशीर्वाद दयाळा. शिवार सातत्याने चालत आलेला हा 11 वर्षापासून 11 वर्षापासून चालत आलेला हा शिवनाम सप्ताह आणि सप्त्यातील आज दुसरा दिवस. सप्त्यातील आज दुसरा दिवस माझ्यासारख्या पामराला मिळालेली आहे. माझं परम भाग्य. आज काय आहे हो? शिवजयंती आहे, बरोबर ना? शिवजयंती आहे. शिवाजी राजाचे सुद्धा थोडस आख्यान घेता येतं आणि तुमच्या गावात शिवजयंती सुद्धा साजरी केलेली असेल. नवतरुण मंडळी असेल तुमच्या गावात शिवजयंती साजरी केलेली असेल. शिवजयंती भगवंताची जयंती, शिवाजी महाराजाची जयंती परम भाग्याचा दिवस आहे. आणि माझी ह्या गावामध्ये पहिलीच वेळ आहे येण्याची. माझा परिचय काही नाही, पाहुणे मंडळी आहेत पण माझा काही परिचय नाही. मात्र काही कार्यकर्ते मंडळीचा माझा संपर्क झालेला आहे. माझ्या घरी सुद्धा आले होते काही पाहुणे, भगवान पाटील ते, त्यांच्याकडून मला ही कीर्तन सेवा रूपे भेटलेली आहे आणि 1 महिन्यापासून माझा संपर्क फोनचा चालू आहे. माझं परम भाग्य इथं सेवा करण्याचा, महादेवाच्या शंभू महादेवाच्या दरबारामध्ये सेवा करण्याची संधी मला माझ्यासारख्या पामराला भेटावं. यापरीच मोठं भाग्य माझं कोणतं? माझं भाग्य आहे तुम्हा सर्व संत सज्जनाचं दर्शन माझं भाग्य आहे. भाग्य उदया भगवंताच्या शंभू महादेवाच्या दरबारामध्ये माझं भाग्य उदयाला आलं असं समजावं. सर्वप्रथम मी येथील कार्यकर्ते मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो. त्यानंतर मस्त गायनाचार्य मंडळी गावातले की बाहेरचे दादा? बाहेरचे का? ते बाहेरचे आता का? धन्यवाद. तुमच्या सर्वच भजनी मंडळाच्या चरणी माझा दंडवत आहे. अशी एक मन आहे, वाघाच्या डरकाळीनं जंगल दणाणून जातं आणि गायनाचार्यांच्या स्वराने परिसर दुमदुमून जातं, गाव दुमदुमून जातं. अशी मस्त गायनाचार्य सुस्वराने गाणारी मंडळी आहेत. मर्दंगाचार्य सुद्धा छान.
माझ्यासारख्या पामराला सहज सांभाळून देतील, माझं परमभाग्य आहे. आणि त्यापुढे सांगतो, नमस्कार माझा श्रोते लहान थोरा, नमस्कार माझा श्रोते लहान थोरा. सर्वांनाच माझा नमस्कार. लहानाला आणि थोराला, नारी नरांना सर्वांनाच माझा नमस्कार. श्रोते मंडळी म्हणजे फार पुण्याही नाही ते येऊ शकते. मनुष्य पुण्याही असल्याशिवाय भगवंताच्या दरबारात येऊ शकत नाही. पूर्वजनीच मी पुण्याही पाहिजे. पूर्व पुण्याही जर नसेल ती दारिद्र्यता इथं येऊ देत नाही. घरी झोप लागू शकते, ती दारिद्र्यता आहे. भगवान शंकर अतिशय भोळे, भोळ दैवत म्हणजे भगवान शंकर. नामामध्ये सुद्धा त्यांच्या भरपूर ताकद आहे. आणि देह दिला कशासाठी? तर त्यांचं नाम स्मरण करण्यासाठी, त्याचं चिंतन, त्याची कथा कीर्तन श्रवण करण्यासाठी. पण गावामध्ये कीर्तन चालू असताना जर घरी झोपत असेल मंडळ तर त्यांचं मात्र दारिद्र्य एवढं मोठं आहे, त्याला मोक्ष नाही. शब्द थोडेसे कडवट वाटतील. महाराज थोडा वेगळा आहे, यडगळ आहे, म्हातारडा आहे, वय भरपूर आहे. दिसायला वय नाही पण असायला वय आहे, 68 आहे. 60च्या पुढचं 60 आणि बुद्धी लाटी, शब्दही जातील, माफी मागून बोलतो. घरी जर झोपत असाल तर दारिद्र्यता आहे. विचार करा, विचार करण्यासाठीचाच अभंग आहे. पुढे सांगतो, काही जण म्हणतात महाराज काय करावं, आम्ही देवदेवीत पडलो, भलत विघ्न आमच्या घरला, असा बराच माणसाचा आवाज असतो. अहो देव तरी कसा असेल? जो परमार्थिक मनुष्य आहे त्यांच्याच मागे विघ्न बघा. खरं आहे, त्यांचंही खरं आहे. पण त्याचं उत्तर मी देतो, त्याचं उत्तर मी देतो. ज्याची पूर्वजन्मीची पुण्याई सरलेली असेल आणि त्याला इथून पुण्याई जमा व्हायची असेल तर त्याच्या मागे विघ्न येऊ शकतात. देव सत्व परीक्षा घेतल्याशिवाय जवळ घेत नाही.
कठीण आहे. परमार्थ हा लेकराची गोष्टी नाही, परमार्थ कठीण आहे. त्यासाठी दगडासारखा जीव कठीण करावा लागतो. सत्व परीक्षा जर पास झाला तर मात्र त्याच्या जीवनामध्ये कमी नाही, एवढं निश्चित. आणि जे उदंड वागतात ना, उदंड परमार्थात मध्ये येत नाहीत, देवदेवीमध्ये येत नाहीत, सत्याकडे येत नाहीत, असे उदंड देव वागतात त्यांच्याकडे सुद्धा भरभराट चालू असते. हे दाखवण्यासाठीचं चित्र असतं, परंतु त्याची पुण्याई तर सरायची असते. पण त्यांना देव मात्र जवळ घेत नाही. पुण्य सरल्यानंतर तो संपला असं समजायला काय हरकत नाही. अहो, ह्या संसारामध्ये तर सुखच नाही, विघ्न आहेतच. संसारात सुख नाही उच्चारे धरा. संसारात सुख नाही उच्चारे धरा. कोणाचे घर बोल कोणाचे घर. कोणाचे घर बोल कोणाचे घर. कोणाचे घर बोल कोणाचे घर. संसारात सुख नाही उच्चारे विघ्न मनुष्याला तर येतातच, पण देवादेकाला सुद्धा विघ्न सोडलेले नाही. विचार करा. ग्रंथ आधारे बोलतो थोडस आता. ज्या दिवशी प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होता, प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसायचे, त्याच दिवशी वनवासाला जावं लागलं. पहा, ज्या दिवशी प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसायचे, राज्याभिषेक सोहळा मोठ्या आनंदाने साजरा व्हायचा, पण त्या दिवशी त्यांना वनवासामध्ये जावं लागलं. मिष्टान जेवण जेवणारे रामचंद्र प्रभू रानातील रानफळं खाऊन दिवस कंटावे लागले. भरजरी कपडे वापरणारे वलगले नेसून राहावं लागलं. आणि वनवासात गेल्यानंतर जंगलात दिवस घडताना त्यांची पत्नी रावणानं सोडून दिली. बघा, वनवास. त्या पुढे काही माणसाने प्रश्न केला, महाराज, एखादी गोष्ट कोणती अपवाद असू शकते, कोणती गोष्ट अपवाद सुद्धा असू शकते. रामचंद्र प्रभूला वनवास झालेला असेल, पण इतर देवाला झाला का? फार प्रश्न टाकणारी मंडळी आहे. फार प्रश्न भारी भारी. त्या पुढे सांगतो, भगवान शिवाला सुद्धा विघ्न होते. भगवान शंकराच्या संसारामध्ये सुद्धा विघ्न. ग्रंथ आधारित आहे. सांगतो, सर्व देवांमध्ये भोळा असणारा दैवत महादेव. भस्मासुराने तपश्चर्या केली. भस्मासूर नावाचा राक्षस होता, त्याने तपश्चर्या केली, खडतर तपश्चर्या केली, प्रसन्न झाले. 24% होणार देवरच म्हणजे महादेव. प्रसन्न झाले आणि म्हणाले, माग भस्मासुरा काय म्हणणं आहे, एवढी खडतर तपश्चर्या कशासाठी? भस्मासूर म्हणाला, देवा, मी ज्यांच्या डोक्यावर हात ठेवीन तो जळून भस्म झाला पाहिजे. झालं, दिलं, वर दिला, तथास्तु. निरापराध हजारो लाखो माणसं डोक्यावर हात ठेवून भस्मासुराला जळली महादेवाच्या वरामुळे. ग्रंथातली गोष्ट आहे, शिवलीला अमृताच्या दुसऱ्या अध्यायामधली गोष्ट आहे. इकडची तिकडची नाही माय बाबो, दुसऱ्या अध्यायामधली गोष्ट आहे. लाखो माणसं निरापराध जाळली. आणि असे भस्मासूर आपल्यात ते आहेत. तिकडेच गोष्ट समजू नका. निरापराध माणसाला त्रास देणारे म्हणजे ते भस्मासुराच्या कुळीचे आहेत.
शिवहार शिवहार शब्द कठीण असतील लागतील माफी मागतो बरं. तुमच्या गावात नसतील परंतु आमच्याकडे भरपूर संख्या झाली भस्मासुराची. तुमच्या इथं बरे आहेत मला कळलं आल्या आल्या. दोन्ही शिव आणि हरिहरामध्ये सुद्धा भेद नाही. दोन्हीलाही मानणारी माणसं आहेत. मला अतिशय आनंद वाटला. असू द्या हरकत नाही. थोडीशी जरी पब्लिक असेल तर त्याबद्दल मला काही खेद नाही. मला काय फीस भरती करून घ्यायची नाही काही नाही. असते 2 असं तरी सांगतो 2000 असं तरी चालते काही प्रश्न नाही. पण लक्ष देऊन ऐकणारी मंडळी मात्र आहेत एवढं मला शाश्वत. कोणी झोपत नाहीत माझ्या कीर्तनात. कोणी सावरून बसा असं म्हणण्याची गरज नाही. झोप आली तर सुद्धा आरामशीर झोपू शकता. माझं काही म्हणणं नाही. झोप येतच नाही माझ्यातच आहे गुण तो. तुम्हाला झोप कशी येते तुम्हाला समजू लागलं सपट तर झोपत नाही मनुष्य. मी संस्कार जर बोलू लागलो तर तुम्ही झोपणार नाही तर काय करणार. लाखो माणसं डोक्यावर हात ठेवून जाळलं भस्मासुरानं. त्यानंतर त्यांना अजून दुष्ट बुद्धी उत्पन्न झाली. त्याला वाटलं महादेवाच्या डोक्यावर हात ठेवावा पार्वती आपण घेऊन जाऊ. बघा भस्मासूर लागला महादेवाच्या माग डोक्यावर हात ठेवण्यासाठी महादेवाला जाळण्यासाठी. ओळखलं महादेवानं. महादेव समोर पळू लागले. भस्मासूर मागे लागला पळू लागला. विष्णू परमात्म्याची धावा केली. महादेवानं विष्णू परमात्म्याची धावा केली. धावा करताच विष्णू परमात्मा धावून आले. पाहतात तर भस्मासूर मागे लागलेला आहे. ओळखलं सर्व. वरदान कळला विष्णू परमात्म्याला. सुंदर असं रूप धरलं स्त्रीचं. स्वर्गाच्या रंभेचं रूप धरलं. गंधर्व वाजेसोबत घेतलं आणि ज्या दिशेनं ज्या मार्गावरून महादेव आणि भस्मासूर पळत आहेत त्या मार्गावर नृत्य सुरू केलं. नाचायला सुरू केलं. पाहिलं भस्मासुरानं हे रंभा कोण इथं नृत्य करतोय. विचारलं कोण तू. रंभा म्हणू लागली मी स्वर्गातली रंभा आहे आणि मी विवाह करण्याच्या हेतून येत आलेला आहे. मला पतीचा शोध करायचा आहे. तो म्हणाला काय म्हणणं आहे तुझं. ती म्हणाली माझ्यासारखं जो नृत्य करील त्याला मी माळ घालण्यास तयार आहे. त्याच्यासोबत मी विवाह करण्यास तयार आहे. सुरू केला आपण मी नाचायला आहे ना. मी नृत्य करू लागला. ज्याप्रमाणे रंभा नाचू लागली त्याप्रमाणे भस्मासूरही नाचू लागला. नाचण्यामध्ये बेभान झाला. तालासुरामध्ये नाचणं एकदम बेभान झाला. संधी साधली भगवंताने रंभेच्या रूपातली आणि नाचता नाचता रंभा आपला हात आपल्या कमरेवर ठेवली. भस्मासुरही आपला हात आपल्या कमरेवर ठेवला. पुन्हा रंभेनं आपला हात नाचता नाचता आपल्या खांद्यावर ठेवला. भस्मासुराने आपला हात खांद्यावर ठेवला आणि नाचता नाचता रंभेनं आपला हात आपल्या डोक्यावर ठेवला. भस्मासुराने आपला हात आपल्या डोक्यावर ठेवला. धाड पुन्हा अग्नी प्रगट झाला. महादेवाचा वर होता. एक क्षणात जळून भस्म झाला. मायबाप हो मी काय सांगू लागलो. आपल्या संसारात तर विघ्न आहेतच पण देवाच्या संसारामध्ये सुद्धा विघ्न आहेत. मला एवढंच दाखवायचं होतं. पण येणारी विघ्न टाळणारा तो भगवंतच आहे. थोडासा याचा विचार करा. येणारी विघ्न टाळणारा सुद्धा भगवंतच आहे. विघ्न देणारा सुद्धा तोच आहे. तुझ करिता करविता करता